हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि मी तुमचा मित्र कुणाल परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि वाजले आहेत बघा किती, सकाळचे 6:23 आणि थोडा निघायला लेटच झाला मला. लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवला होता, मी पाहिलं असणार लास्ट टाइमचा व्हिडिओ जो मी बनवला होता याच कॅमेरा रिव्ह्यूसाठी, त्याची क्वालिटी कशी आहे ती. आणि आता थोडंसं अंधारच आहे, त्याच्यामुळे त्याचमुळे विचार केला की नाईटमध्ये पण बघूयाचा कसा व्हिडिओ निघतोय तो, त्यामुळे केली. आणि मला आज जायचं आहे ते म्हणजे दौंडला. थोडं सोलापूरच्या आधीच लागतं, मोठी ट्रिप असणार आहे ते. पण मला वन डे रिटर्न यायचं आहे ॲक्च्युली, आज जाऊन परत यायचं पण आहे. सो बघूया किती वेळ लागतो. 233 किलोमीटर आहे इथून मुंबईपासून. आणि सकाळी उठून ॲक्च्युली मी 4:30 वाजताचा अलाराम लावलेला, पण मला उठायलाच झालं नाही 4:30ला. 5:15ला उठलो, कामाला जाण्याच्या टायमालाच उठलो. पण जाणं आज मला काही करून इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे मला निघावं लागलं. ॲक्च्युली मी जाणार होतो होळीला, पण होळीला काय मला जाता आलं नाही. सो मी ठरवलं मग आज जाऊया. आणि होळीला जाणं बरोबर पण नव्हतं ॲक्च्युली सणातून. सो मी डिसाईड केलं की आजच जाऊया, नंतर परत कधी जायला मिळेल की नाही मिळेल. सो आज कामापासून मी सुट्टी घेतली आणि निघालो माझ्या कॅसॉन कॅमेऱ्यासोबत लॉंग टूरला. माझ्या कॅमेऱ्यासोबतची पहिली राईड आहे जी 233 किलोमीटर करणार आहे. सो बघूया, मध्ये मध्ये मी तुम्हाला अपडेट देत राहीन. सो चला भेटूया पुढे. फ्रेंड्स, मी आलेलो आहे पनवेलला. भाऊ घेतलेला हे केला निघालो. आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की मला जायचं आहे दौंडला जाण्याचं रिझन मी सांगितलं नाही. काम होतं, काम आहे. परवाच केला होळीच्या आधी ॲक्च्युली वॉच केलेलं, पण मला होळीला जायला मिळालं नाही, कारण सांगितलं होळी होती, त्याच्यामुळे मला तिथे जावं लागलं नाही. होळीमुळे टाईम माझा झाला आणि आज विचार केला की आज गेलंच पाहिजे. आणि भरपूर आवाज येत असेल तुम्हाला गाड्यांचा. आता ते बघा पाठीमागे हा जो पनवेल हायवे आहे, एक जातो पुण्याला, एक जातो गोव्याला माझ्या गावी. चला मग आपण डायरेक्ट दौंडला भेटू. ते हॉल घेतला तर घेऊ आणि मग डायरेक्ट दौंडला. चला मग. सो हाय फ्रेंड्स, आणि बघू शकतो मी ऑलमोस्ट खोपोलीला पोचत आलो आहे. आणि पूर्ण रस्त्यावरती पूर्ण धुकंच आहे. हे बघा, फार लांबपर्यंत जरी बघितलं तरी सगळीकडे धुकंच आहे. ते तरी बघितलं पूर्ण सगळीकडे धुकं आहे. ॲक्च्युली कशामुळे ते माहिती नाही. आणि ॲक्च्युली मला वाटलं आज होळी एवढ्या होऊन गेली आहे आणि मार्च महिना चालू आहे, मला वाटलं गरम होत असेल. पण मी जेव्हा निघालो आणि ऑलमोस्ट पनवेलपर्यंत आलो तेव्हा मला भरपूर थंडी वाजत होती. एवढा गारवा होता की मला असं वाटलं, पस्तावायला झालं की मी स्वेटरच कॅरी नाही केलं. असं झालं मला. एवढा गारवा आहे इथे थोडा. आता मला खंडाळा घाटात जायचं, तिथे तर जास्तच गारवा लागेल. बघा फार लांबपर्यंत बघू शकता, तिकडे पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. ऑलमोस्ट ब्लाइंड आहे, एकदम धुकं आहे. चला घाटात डायरेक्ट भेटूया. चला. आणि मित्रांनो, मला एक सीन आठवला या खंडाळा घाटात. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो असंच ते खंडाळा घाटात, तेव्हा मी खंडाळा घाटात गेलो आणि येताना माझी गाडीच बंद पडली. ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम झालेला त्याचा स्विचचा, आणि माझी गाडी स्टार्टच होत नव्हती.
आणि अक्षरशः मी घाबरलो, विचार केला अरे काय करू का आता या घाटात. पण नशीब एक होतं की घाट मी उतरत होतो मुंबई साईडला जाण्यासाठी, त्याच्यामुळे मला पूर्ण घाटमध्ये गाडी स्टार्ट नाही झाली तरी मला उतरायला तरी मिळालं नाही. तर जर घाट चढताना असला असता तर नशीब माझं खराब होतं तेव्हा, आणि मी काहीच करू शकलो नसतो तेव्हा जर मला चढायचं असतं तर. पण नशीब तो उतरायचा होता आणि पूर्ण घाट मी उतरलो ना, त्या गाडी माझी स्टार्ट झाली, पुन्हा गाडी माझी नेरुळला बंद पडली आणि माझी गाडी स्टार्टच होत नव्हती. मी भरपूर विचार केला काय करू, गाडी इथे ठेवू का, गाडी इथे ठेवू का. आणि अक्षरशः अशी वेळ आली माझी की मी मेकॅनिककडे गेलो तर त्याने पण मला निराशाच दाखवली, बोलतो की नाही होणारच नाही गाडी, आमच्यात नाही होणार, पूर्ण सगळं खोलावं लागेल. तर काय माहिती काय माझ्यावरती दया कोणाला आली की काय आली, की गाडीच माझी बोलली चल नाही मी आता चालू होते मुंबईपर्यंत नेते तुला. नंतर नेरुळ नंतर वाशी नंतर पण मी कशी बशी गाडी ढकलत गेलो आणि नंतर माझी गाडी स्टार्ट झाली. ती मग मुंबईला मला पोचवलं, मला घरापर्यंत गेलो. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा जो स्विच आहे हा रिपेअर केला, नवीन टाकला. खराब झालेला तर त्याच्यामुळे तर सेल्फ लागत नव्हती आणि गाडीमध्येच चालता चालता बंद होती, मध्ये थ्रॉटल पण त्याचा बंद होता, असा सीन झालेला. हे बघा लास्ट टाइम मी इथेच आलेलो ॲक्च्युली, आणि इथूनच जाताना माझा गाडी बंद पडलेली. दुर्दैव तर होतंच, पण नशिबान मी घरी पण 7ला पोचण्याच्या ऐवजी मी रात्री 10-11ला पोचतो असं झालं. आणि काय निसर्ग आहे यार, या निसर्गाची किमयाच वेगळी आहे या खंडाळा घाटात. एक नंबर घाट हा, मस्त घाट आहे. हाय फ्रेंड्स, आणि मी पहिले तुम्ही हेडलाईन बघा, ही हा जो बोर्ड बघा, हा जो पूर्ण बोर्ड आहे. पहिलं तर 15 किलोमीटर दौंड आहे आणि आपल्याला तिथेच जायचं आहे आणि बस 20 मिनटं दाखवत आहेत. तो ऑलमोस्ट मी पोचलो आता. टायमिंग 11:30 पर्यंतच होता, पण मध्ये मी थांबलेलो नाश्ता करायला. परत एकदा तिथे उरळी कांचन काहीतरी होतं की लोणी होतं, तिथे थांबलेलो. सो परत निघालो मी. हे बघा टायमिंग बघू शकता तुम्ही, 21 मिनटं दाखवत आहे. सो चला आता हा जो पट्टा आहे हा एकदम सरळ आहे, एकदम म्हणजे मस्त सुसाट रस्ता आहे. आणि 20 मिनिटानंतर मी माझ्या डेस्टिनेशनवरती पोहोचीन. सकाळात निघालेलो मी 6:30ला, थोड्या लवकर, आणि फायनली मला पोचणार. मी आता पोचणार 15 मिनिटांनी, 20 मिनिटांनी सॉरी. एका दिवसात मला रिटर्न पण जायचं आहे घरी. स्पीड ब्रेकर बनवून ठेवतात कारण का हा थोडा गावचा एरिया आहे, म्हणजे मेन हायवे नाही आहे हा. थोडा 8ला 2 गावांना जोडणारा रस्ता आहे हा, त्यामुळे स्पीड ब्रेकर भरपूर बनवून ठेवतात. हे बघा पूर्णपणे गाव आहेत. आणि असं घर बांधायचं ना, माझी सुद्धा इच्छा असं घर बांधायचं, मोठं घर असं बांधायचं गावी, माझ्या गावी बांधायचं. कणकवलीमध्ये नाही ॲक्च्युली देवगडमध्ये, पण मला तिथे जमीनच अवेलेबल होत नाही आहे. बघू नशिबात असेल तर मिळेल मला जमीन. आणि येताना एवढं गरम झालं, सकाळी थंडी लागत होती, नंतर परत गरम झालं आणि एवढं ऊन लागत होतं बाप रे. आणि इकडे निसर्गरम्य तर काहीच नाही आहे असं, म्हणजे कोकणात जसं असतं माझ्या गावी जसं आहे मालवणमध्ये, की आजूबाजूला पूर्ण झाडं वगैरे आणि मस्त एक रस्ता मधून जाणार, तसं काहीच नव्हतं. रस्ता होता पण आजूबाजूला झाडं झुडपं काहीच नाही, फक्त ऊन आणि उन्हाचे चटके लागत होते. गाडी पण त्याच्यामुळे खूप फास्टमध्ये आणली, खूप पळवत आणली गाडी, एकदम सुसाट. मजा आली थोडी गाडी पळवायला. 100 क्रॉस नाही केला मी, जास्तीत जास्त 80-90
बस याच लिमिटवरती होतो मी. तिथून इथपर्यंत आलो त्याच स्पीडवरती. मुंबईला पण मुंबईवरून पण निघालो तेव्हा पण त्याच स्पीडला ऑलमोस्ट चालत होतो मी. 70-80 90 70-80 90 85 87 असंच काहीतरी करत होतो मी. आणि 100 क्रॉस केलाच नाही. यावेळेला विचार केला की नाही जाऊ 70-80च्या स्पीडने, 80-90 आसपास. जास्त काही घाई करायची नाही. ज्या स्पीडमध्ये मी निघालो त्या स्पीडमध्ये मला आरामात पोचता आलं. 12 वाजायच्या आधी तर मी पोचेनच. आणि स्पीड लिमिट इथे 65 होती. पाठीमागे बोर्ड गेला तिकडे लिहिलेलं काय. चला मग डेस्टिनेशन तर जवळ आला आहे. अजून थोडं जाऊन पुढे मग भेटू तुम्हाला. आणि फ्रेंड्स मी आलेलो आहे दौंड स्टेशनच्या जवळ. इथून राईटला दौंड स्टेशन आहे. इथेच दौंड स्टेशन आणि हे नवीन बसस्थानक बनवलं आहे दौंडचं. आणि आधी मी सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा एकदम छोटा रस्ता होता हा. आता भरपूर मोठा केलेला आहे हा रस्ता. रस्ता फक्त चांगला केलेला आहे. जिथे शाळा वगैरे आहे ही पुढे लेफ्ट साईडला माझ्या कॉलेज आहे ॲक्च्युली. ते शाळा पण नाही कॉलेज बोलू शकतो आपण. KG कटारिया कॉलेज दौंड पुणे. आणि झालो आपल्याला लेफ्ट मारत आहे. इथे बाबासाहेबांची प्रतिमा आहे मोठी ही बघा. 14 एप्रिलला इथे जयंती साजरी करत असणार. इथे पाहिलं नाही कधी आलो नाही इथे. पण तिथे इथे बाबासाहेबांचं स्मारक असतं, प्रतिमा असते. इथे जयंती चांगलीच होते प्रत्येक वेळेला. आणि हे दौंडचं मार्केट आहे. दुपारची वेळ झाली त्याच्यामुळे बहुतेक बंद होत आलं आहे मार्केट. हे बघा हे असे हे खाया प्यायला आहेत. मार्केट आहे, सगळ्या वस्तू मिळतात. गावचा बाजार बोलतात त्या प्रकारे इकडे आहे. आणि इथूनच मला सरळ जायचं आहे. अजून मार्केट बंद नाही झालं आहे. जस्ट मी आलो आहे. चला तर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. असेच लांबचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू मग माझ्या पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला बघून आनंदच झाला असेल. चला मग बाय.